हॅलो एव्हरीवन, आज बनवणार आहे मी दोडक्याची चटणी। म्हणजे रोज रोज तुम्ही शेंगाची चटणी, लसणाची चटणी खाऊन कंटाळले असाल ना, तर मग अशा वेळी बनवायची दोडक्याची चटणी। खूप छान लागते। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कशी बनवायची। दोडक्याची चटणी बनवण्यासाठी मी दोन दोडके घेतले होते, स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून ते बारीक कट करून घेतलेले आहेत। आणि आता त्याच्यासाठी लागणारे बाकी साहित्य बघूया। तर मी पाच ते 6 मिरच्या घेतल्या हिरव्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं मिरच्या आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे। गॅसवर तवा ठेवला आणि त्यामध्ये तेल टाकून तेल गरम करायला ठेवलंय। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि दोडका टाकायचा आणि तो व्यवस्थित भाजून घ्यायचा। तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता मी लसूण पाकळ्या टाकते। आता मी मिरच्या कट करून घेतले ते टाकते आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचे। आता कट करून घेतलेला दोडका टाकून द्यायचा याच्यामध्ये, तो पण भाजून घ्यायचा व्यवस्थित। सगळीकडे मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आणि भाजून घ्यायचं। 1 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं। हे फ्राय करून घ्यायचं आपण दोडका। आणि ही चटणी खायला खूप छान लागते। रोजच्या शेंगाची चटणी, लसणाची चटणी खाऊन खूप बोर होतं ना, मग ही चटणी बनवायची दोडक्याची। अगदी 5 मिनिटात चटणी होती। खूप छान लागते चवीला, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। लहान मुलं पण खूप आवडीनं खातील। आणि भाजीला काय नसेल किंवा पातळ भाजी, घट्ट भाजी खायची नसेल दोडक्याची, तर आपण ही चटणी बनवू शकतो। ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते। टेस्ट पण खूप छान होती याची, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपलं। आता हे भाजून झाल्यानंतर याला आपण एक 5 मिनिट थंड व्हायला ठेवायचं। गरम गरम मिक्सरमधून आपल्याला फिरवता येत नाही, त्यामुळे ह्या मिश्रणाला थंड होऊ द्यायचं। भाजून घेतलेला दोडका वगैरे सगळा थंड झालेला आहे। आणि ही चटणी खूप हेल्दी आहे, कारण याच्यामध्ये आपण कोणताच कांदा मसाला टाकत नाही आणि या चटणीने तोंडाला चव पण खूप छान येते। आता आपण हे बारीक करून घेणार आहे, तर यामध्ये सगळं टाकलंय आणि ह्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची। एकदम कमी वेळात फिरवून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतले। आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं शेंगाचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि शेंगाचं कूट टाकून घेतलेलं आहे, भाजलेल्या शेंगाचं। आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपली चटणी तयार झालेली आहे। आता मी भाकरीसोबत खाणार आहे, तुम्ही भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता।